नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. देवपूर पोलिसांची मोठी कारवाई. गावठी कट्टा व जिवंत काडतूससह एकाला घेतले ताब्यात. धुळे शहरातील देवपूर परिसरात देवपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व सुमारे 42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे आढळून आली. दरम्यान पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवपूर पोलीस प्रशासन करीत आहे. दिनांक 30 मार्च 2026 रोजी देवपूर पोलीस ठाण्याचे फिर्यादी योगेश मधुकर करंकड, राहणार भाई मदानीनगर, देवपूर, धुळे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरात कोणीतरी अज्ञात इसमाने घुसून 4 मोबाईल व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमती वाघ यांच्या घरातून 4 मोबाईल असे एकूण 8 मोबाईल कोणीतरी चोरून घेऊन गेलेले, तसेच 8,700 रुपये चोरून घेऊन गेलेले. त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब, त्यानंतर SDPO श्री राजकुमार उपाय साहेब यांच्या मार्गदर्शनाने शोध पथकाला योग्य त्या सूचना दिल्यात आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आपण एक आरोपीला अटक केलं. त्याचं नाव होतं तौसिफ बिकन तांबोळी. त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने सदरचे मोबाईल हे अंकित राजेंद्र सिरसाट, राहणार गायकवाड चौक, जुने धुळे याला त्याने विकलेले होते. सदरचे मोबाईल आम्ही त्यांच्याकडनं रिकवर केले. 8 मोबाईल आपण रिकवर करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो, अपर पोलीस अधीक्षक सो, SDPO साहेब यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.